आज आपण इन्स्टिट्यूशनल मार्केट मॅनिप्युलेशन आणि बुल ट्रॅप या विषयाचा अगदी थोडक्यात आणि अचूक आढावा घेणार आहोत. स्मार्ट मनी किंवा मोठे मार्केट प्लेयर्स आपल्यासारख्या सामान्य ट्रेडर्सना जाळ्यात अडकवून कसे पैसे कमवतात आणि आपण यापासून स्वतःला कसं वाचवू शकतो हे आपण आज समजून घेणार आहोत. शेअर मार्केट हा एक असा महासागर आहे जिथे हे मोठे मासे लहान माशांना खाण्यासाठी अतिशय हुशारीने जाळं टाकतात. पण हे मोठे मासे नक्की कसं जाळं टाकतात बरं? पहिलं, प्राइस आणि लिक्विडिटी ट्रॅप्स. फॉल्स ब्रेकआउटमध्ये प्राइसने रेझिस्टन्स तोडल्याचा भास निर्माण केला जातो. आपण तिथे खरेदी करतो आणि अगदी त्याच वेळी मोठे प्लेयर्स त्यांचे शेअर्स विकून मोकळे होतात. यालाच आपण बुल ट्रॅप म्हणतो. तसेच स्टॉप लॉस हंटिंग करून प्राइस अचानक सपोर्टच्या खाली नेली जाते, जेणेकरून ते स्वस्तात शेअर्स खरेदी करू शकतील. आता तुम्हीच सांगा, जेव्हा चार्टवर एखादा ब्रेकआउट दिसतो तेव्हा तो खरा ब्रेकआउट असतो की फक्त आपल्याला अडकवण्यासाठी रचलेला एक सापळा? दुसरे, बातम्या आणि हाईपचे ट्रॅप्स. पंप आणि डंप तंत्राचा वापर करून बाजारात मुद्दामून बातम्या किंवा अफवा पसरवल्या जातात. अशा पॉझिटिव्ह बातम्यांमुळे आपण फोमोमध्ये येऊन लगेच पैसे लावतो. मग काय, हे मोठे प्लेयर्स चढ्या भावाला सेलिंग करून आरामात बाहेर पडतात आणि मार्केट थेट क्रॅश होतं. आता साहजिकच प्रश्न पडतो की या खोट्या बातम्यांच्या आणि मार्केटच्या भूलभुलैयापासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं? शेवटी आपली स्वतःची संरक्षण रणनीती. साईडवेज मार्केटमध्ये उगाच ओव्हर ट्रेडिंग करून नुकसान करणं टाळा. ब्रेकआउट पूर्णपणे कन्फर्म होईपर्यंत वाट पहा. नेहमी योग्य स्टॉप लॉस ठेवा आणि हायर टाइम फ्रेम नक्की तपासा. पण तुम्ही म्हणाल, योग्य संधीची वाट आपण नक्की कधीपर्यंत पाहिजे? बघा, इथेच आपल्या संयमाचा खरा कस लागतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मोठे मार्केट प्लेयर्स नेहमीच तुमच्या भीती आणि लालसेचा हत्यारासारखा वापर करतात, पण तुमची शिस्त आणि संयम तुम्हाला त्यांच्या या ट्रॅप्सपासून कायम सुरक्षित ठेवेल.